ज्या नैमिष अरण्यामध्ये सूत आणि शौनकादिक मुनींचा संवाद झाला, त्या संवादाचं वर्णन या शिवमहापुराणामध्ये करत आहे. हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतवित प्रभो, आख्यायी मे कथा सारम पुराणानाम विशेषतः. खूप सुंदर कथा आहे. नैमिष अरण्यामध्ये शौनकादिक मुनी बसलेले होते, हजारो शौनकादिक मुनी, आणि त्यांच्यामध्ये सूत महोदयांचं आगमन झालं. आणि सूत महोदयांचं आगमन झाल्यानंतर सर्व असणारे शौनकादिक मुनी उठून उभे राहिले, स्वागत केलं. आणि सूत महोदय आसनावर बसले आणि येन तत् साधने नाशो शुद्ध त्यात्मा विशेषतः शिव प्राप्तीर भवेत्तात सदा निर्मल चेतनः. प्रभू, मोठ्या भाग्याने आज तुमचं दर्शन झालं. महाराज, शिव प्राप्तीर भवेत्तात, भगवान शंकराची शाश्वती प्राप्त करून देणारी अशी एखादी कथा तुम्ही आम्हाला सांगा हो. सदा निर्मल चेतसह, अंतकरणाला निर्मळ करणारी. लक्षपूर्वक ऐका, कथा याच्यासाठीच ऐकायची आहे, अंतकरण निर्मळ करण्यासाठी. जगामध्ये भरपूर साधना आहे भगवत प्राप्तीसाठी. ज्ञानयोगाचा मार्ग असेल, कर्मयोगाचा मार्ग असेल, अनेक साधना आहे. लक्षपूर्वक ऐका, कथा असं एकमेव साधन आहे. कथेमध्ये आल्यानंतर स्वतः भगवान परमात्माच आपल्या हृदयामध्ये येतो. परमात्माच आपल्या हृदयामध्ये येऊन आपलं अंतकरण त्या ठिकाणी निर्मळ करण्याचा प्रयत्न करतो. निर्मळ करण्याची गरज नाही. अरे इथे आले ना, श्रीमद भागवतामध्ये सांगितलं, कथा ऐकायची असं म्हटलं तरी परमात्मा हृदयामध्ये येऊन बसतो. काय शक्ती आहे भगवंताच्या कथेमध्ये. फक्त अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून शिव प्राप्तीर भवेत्तात सदा निर्मल चेतसह, अंतकरणाला निर्मळ करणारी, भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवणारी अशी शिव प्रभूंची असणारी कथा आम्हाला सांगा. आणि मग सूत महाराज म्हणतात, धन्यस्त्व मुनीर शार्दूलम श्रवण प्रतिलालसह. अरे, तुमच्या अंतकरणामध्ये लालसा आहे कथा ऐकण्याची. अरे लालसा आहे म्हणून तर तुम्ही मला प्रश्न विचारला. लक्षपूर्वक ऐका, कथा ऐकण्यासाठी माणसाच्या अंतकरणामध्ये इच्छा असावी लागते. तो मनुष्य कथेचा रस लंपट असला पाहिजे. अरे ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा नसते ना, त्याला कथेचा आनंद येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळवंटातून चालत आलेला सद्गृहस्थ तहानेनं व्याकुळ झालेला असतो. आणि तहानेनं व्याकुळ झालेला सद्गृहस्थ एखाद्याच्या दारासमोर येतो ना, त्यावेळेला तो पाणी मागतो, मला पाणी द्या. आणि ज्या वेळेला घरातली व्यक्ती पाणी देते ना, तो विचारत नाही हे बोरचं पाणी आहे का, विहिरीचं आहे का, नदीचं आहे का, फिल्टरचं आहे का, विचारत नाही. का बरं? त्याला तहान लागलेली आहे. तहान. लक्षपूर्वक ऐका, ज्याला तहान लागलेली असते ना, तो विचारत नाही बरं का, कोणती कथा आहे, कोणाची आहे, विचारत नाही. तहान लागलेली पाहिजे. पण घरामध्ये पाहुणा आला आणि त्याला पाणी नेलं ना, तो विचारतो फिल्टरचं आहे का, कसलं आहे, का विचारतो, त्याला तहान नाही. इथे त्यानेच येऊन बसायचं जो रस लंपट आहे, ज्याला कथा ऐकण्याची इच्छा आहे, भावुकता आहे. म्हणून तर श्रीमद भागवताचा तो श्लोक प्रसिद्ध आहे, निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखात द्रव संगीतम पिबत भागवतम रसमालयम मुहु रहो रसिका भू भावुकाः. कोणाला ऐकवा? भावुकाः, भाविकांना सांगा, रस लंपटांना सांगा. अरे जे प्रपंचाच्या रस लंपटामध्ये गुंतले ना, त्यांना नका सांगू, भाविकांना सांगा. आणि म्हणून सूतजी महाराज म्हणतात की या शास्त्राबद्दल, श्रवण करण्याबद्दल तुमच्या अंतकरणामध्ये लालसा आहे. आणि म्हणून मी शिव महापुराणाची कथा तुम्हाला सांगतो. काल व्याल महात्रास विध्वंस करमुक्तनम, काळाचं हरण करणारी अशी भगवान शंकराची असणारी ही कथा आहे. जन्मांतरत भवेत पुण्यम महद्दस्य ते सुधीमतः, अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, तेव्हा ही शिव महापुराणाची कथा आपल्याला ऐकायला प्राप्त होत आहे. शिवरूपम शितोज्ञेयम सेवनीच सर्वदाह. जो या शिव महापुराणाची कथा श्रवण करतो तो शिवस्वरूप होतो. ये शृण्वन्ते मुने शैवम पुराणम शास्त्रमृतमम ते मनुष्याना मंतव्या रुद्रा एव न संशयः. आता काय सुंदर वर्णन केलेलं आहे ऐका.
जो भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये ही शिव महापुराणाची कथा एकाग्र चित्ताने श्रवण करतो ना, तो रुद्र स्वरूप होतो. रुद्र स्वरूप ए शृण्वन्ते मुने शैवम पुराणम शास्त्रवृत्तमम. आणि मग पुढे वर्णन करताना म्हणतात, ही मनुष्याला पवित्र करणारी कथा भगवान सांब सदाशिवांची कथा कशी आहे. हिताय विददे शंभू पुराणाख्यम सुधारसम. खूप सुंदर श्लोक आहे, अमृतासारखी आहे. लक्षपूर्वक ऐका बरं का. अमृत पिऊन कुणी अमर झालं नाही. आणि जर अमर झाले असते ना केरोजी महाराज, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. त्या देवांना मरावं लागलं. अहो याच्या पुढे सांगू का. अहो ज्या समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं ना, तो समुद्र सुद्धा सुकून जातो. जो चंद्र आपण म्हणतो पौर्णिमेच्या दिवशी अमृताचं वर्षाव करणारा चंद्र आहे ना, अरे त्या चंद्रालाही क्षयरोग झाला. अमृत पिऊनही तो क्षयरोगी जर बनत असेल, याचा अर्थ असा आहे स्वर्गातलं अमृत पिऊन कोणीच अमर होऊ शकत नाही. पण आमची कथा अशी आहे. आणि म्हणून तर राजा परीक्षितीच्या समोर अमृत ठेवलं, देवाने नाकारलं. नाही, तहान लागली होती, मेलेला साप मी एका ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. नको आहे मला ते अमृत स्वर्गातलं. मला कथामृताचं पान करायचं आहे, जे अमृत पिल्यानंतर परत जन्मालाच यावं लागणार नाही. ते अमृत म्हणजे या भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये आहे. ते अमृत प्या. अहो अमृतापेक्षाही श्रेष्ठ भगवंताची कथा आहे. सदा सेव्या विशेषतः एतच्च पुराणस्य कथा परम पावनी. अरे ऐकायची कशी. सदा सेव्या. अरे ऐकत राहा. हे कान आहे ना, भगवंताने आपल्याला कथा ऐकण्यासाठीच दिलेले आहे. संसाराच्या गप्पा आणि गोष्टी ऐकण्यासाठी नाही बरे का. आणि म्हणून मला राधा सुधा निधी मधला एक भाव आठवतो. अलम तू विषयम वार्ता करोडो नरको यांतिम. अरे प्रपंचातली आणि विषयाची चर्चा ही नरकापेक्षाही घातक आहे, जाळणारी आहे. म्हणून भगवंताने हे कान आपल्याला भगवत कथा ऐकण्यासाठीच दिलेले आहे. कानाने ऐका. पिबत भागवतम रसमालयम. कान असे द्रोणासारखे का दिले, मी मागे पण सांगितलं होतं. द्रोणासारखे कान दिले. एक जण म्हटला देवाला माहीत होतं पुढे चष्मा लागणारे, म्हणून चष्मा टांगायला द्रोणासारखे कान दिले. अरे बाबा, चष्मा टांगण्यासाठी नाही दिले. हे सुपासारखे कान देवाने आपले बनवले ना, हे द्रोणासारखे कान. अरे हे रसामृत आपल्याला कथा रसामृत या कानाच्या द्वारे प्यायचं आहे. ते हृदयामध्ये उतरायचं आहे. म्हणून तर द्रोणासारखे कान दिले. प्रपंचातल्या गोष्टी ऐकण्यासाठी नाही, निंदा ऐकण्यासाठी नाही, तर कथा ऐकण्यासाठी कान आपल्याला दिलेले आहे. आणि म्हणून अशी भगवान परमात्म्याची ही पवित्र असणारी कथा या शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहे. आणि सज्जनो 7 संहिता आहे. वेद्येश्वर संहिता ताद्या द्वितीया रुद्र संहिता तृतीया शतरुद्राख्याम कोटी रुद्रा चतुर्थिका. 7 असणाऱ्या संहितेचं वर्णन या शिव महापुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि परिपूर्णम पठेद्यस्तु स जीवनमुक्त उच्यते. हे अशी कथा जर ऐकली तर आपण जीवनमुक्त होऊन खूप मोठा असणारा या ठिकाणी इतिहास सांगितलेला आहे. अहो तीर्थभूतम ही तदगेहम वसताम पापनाशनम. तीर्थामध्ये जाल पापाचा नाश होईल. प्रयागराजला हजारो करोडो लोक गेले. आम्ही प्रयागराजला जाऊ शकत नाही, पण इथे स्पष्ट सांगितलं प्रयागराजला जाण्याची गरज नाही. प्रयागराजच तिथे उपस्थित होईल. कुठे? जिथे कथा चालू आहे. कथा त्रिवेणी संगम म्हटलेला आहे. जीवनाचं कल्याण करणारं सर्वश्रेष्ठ प्रयागराज जर कोणतं असेल तर ते म्हणजे ही कथा. या कथारूपी त्रिवेणीमध्ये या स्नान करा. प्रयागराजला जरी गेले आणि तिथे स्नान केलं, पण स्नान करूनही जर घरी आल्यानंतर पाप करण्याची जर वृत्ती गेली नसेल ना, तर प्रयागराजला जाऊनही सज्जनो काहीच उपयोग नाही. म्हणून भगवंताच्या कथेमध्ये येऊन बसा. अरे या कथेमध्ये आल्यानंतर पाप करण्याची वृत्ती शिल्लक राहणार नाही. एवढी श्रेष्ठ गंगा म्हणजे ही कथारूपी गंगा आहे. तीर्थांचंही तीर्थ आहे. अश्वमेध सहस्रानी वाजपेय शतानी च कलाम शिवपुराणस्य नाहर्ती खलु षोडशीम. अहो ही कथा इतकी पवित्र आहे. अश्वमेध सहस्रानी. अरे हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल भगवंताची कथा ऐकल्यानंतर. हजारो वाजपेय यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल.
सप्तपुरीला राहण्याचं जे पुण्य प्राप्त होतं, 4 धामला जाण्याचं जे पुण्य प्राप्त होतं, ती शिव महापुराणाची कथा ऐकल्यानंतर इथेच प्राप्त होणार आहे, केळेश्वराच्या असणाऱ्या या प्रणांगणामध्ये. नित्यं शिवपुराणस्य श्लोकम श्लोकवार्धमेव सोमुखेन पठत भक्ता यदिच्छेत परमां गतिम. शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहे. अरे त्यातला एक श्लोक जरी कानावर पडला ना तरी शिवलोकाची प्राप्ती होते. अरे एक श्लोक न अर्धा श्लोक जरी कानावर पडला ना तरीही भगवंताची प्राप्ती होते. अंतकालेही यतश्चैनम शृणुयाति भक्तितो सुतहो. अशी भगवान परमात्म्याची असणारी कथा, त्या कथेतले शब्द जरी कानावर पडले ना जीवनाचं कल्याण होईल. आणि मग सुतजी महाराज शौनकादिक मुनींना एक सुंदर अशा प्रकारची कथा सांगत आहे. पाप्यातलाही पापी जरी असला, किती पापी, हे मानवा पाप कृतो दुराचार रता खलाहा कामादिनिरता नित्यम ते शुद्धंत नैववे. अरे पाप्यातलाही पापी असू द्या, सर्व पापानाम, पण भगवान शंकरांची जर कथा कानावर पडली तर पाप्यातलाही पापी त्या पापातून मुक्त होतो आणि तो शिवलोकाला जातो. एवढी शक्ती या शिव महापुराणामध्ये आहे. यस्य श्रवण मात्रेन पापहानेर भवत्यलम